नाराजगी ही सगळ्यात मोठी बिमारी आहे जी माणसाला संपवून टाकते. काही असू दे, परत प्रयत्न करायचे. आयुष्य प्रयत्नात गेलं तरी हरकत नाही, मरताना समाधान मिळेल, हे लक्षात ठेवायचं. आणि जाता जाता अजून एक गोष्ट सांगेन की वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करा. निरोगी राहणं खूप सोपं आहे. बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी 3 गोष्टी सांगेन. पहिली गोष्ट आहे पंचकर्मा करायचं. कुणाकडेही करा, पंचकर्मा करायचं. पंचकर्मामध्ये बऱ्यापैकी पहिल्या दिवशी वमन, दुसऱ्या दिवशी बस्ती, तिसऱ्या दिवशी पोटाची मसाज, चौथ्या दिवशी पाठीची मसाज, 5व्या दिवशी डोळ्यात, नाकात, कानात सगळ्या छिद्रांमध्ये तेल घालून स्वच्छ करून देतात. 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करतात. 7व्या दिवशी औषधी पाण्याने आंघोळ घालतात, अभ्यंग स्नान म्हणतात त्याला, ते करतात आणि 7व्या दिवशी सोडून देतात. पण 2-2.25 लाख रुपयाचं पॅकेज आहे ते. आपल्याला ते करायला जमत असेल तर नक्की करा, नाही जमत तर घरगुती उपाय सांगतो. सलग 3 दिवस ताक प्यायचं. भूक लागली ताक प्यायचं, तहान लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं. नाही तर पुण्यात एकदा मला फोन आला होता, शनिवारी, रविवारी आणि सोमवारी केलं तर चालतंय का? करा म्हणलं तुमच्या वेळेनुसार. मध्ये रविवार येतो, आमच्या सौभाग्यवती मला एकच दिवस घेण्याचा हे करतात, चान्स देतात. एकच दिवस असतो मला आठवड्यातून. मग रविवारी थोडी घेतली तर चालेल का? म्हणलं एक रविवारी घेऊ नका राहू म्हणलं. प्या की म्हणलं ताक, त्याला का होते? नाही थोडी. म्हटलं नको, ताक प्या. म्हणतात मला ताकात घालून पितो की काय सांगायचं. असं आहे. पुण्यातून आणि एकदा फोन आला होता. मी म्हटलं संधिवातासाठी कोमट पाण्यामध्ये तूप घालायचं, मिक्स करायचं, सकाळी अनाशी पोटी प्यायचं. मला विचारते गाईचं प्यायचं का म्हशीचं प्यायचं? आता आणि कशाचं पितोस? तर असलं काही शंका घेऊ नका, व्यवस्थित राहा. बॉडी सर्व्हिसिंग करण्यासाठी 3 दिवस सलग ताक. पहिल्या दिवशी चक्कर येते, डोकं दुखायला लागतं, विकनेस येतो. घाबरू नका, तुम्ही मरणार नाही. पण दुसऱ्या दिवशी कोटा साफ व्हायला लागेल, तिसऱ्या दिवशी कोटा साफ व्हायला लागेल, विकनेस येईल, पण वजन मात्र चांगलंच कमी होऊन जाईल. पुढं भात भाकरी खात थोडं असं आपल्याला अंगावरती काढायला लागतं, पण 15 दिवसामध्ये परत विकनेस भरून येतो. असं 17-18 दिवसाची ट्रीटमेंट आहे. स्वतःवरती करून घ्या घरच्या घरी, कमी खर्चामध्ये. आणि नाहीच झालं तर सुजीवनीय लिक्विड म्हणून तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रभर मिळेल. सुजीवनीय लिक्विड घेतलात की कुठलं पत्ते पाणी पाळायचं नाही, काही नाही. 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यात 20 ml म्हणजे 1 टोपण ते सुजीवनीय लिक्विड घालायचं. सोबत चूर्ण एक आम्ही फ्री देतो त्याच्यासोबत, ते 1 चमचा चूर्ण त्यात मिक्स करायचं आणि प्यायचं. आवळा सरबत पिल्यासारखं ह्याची टेस्ट आहे. हे पिल्यानंतर 15-20 मिनटं काही खायचं नाही. 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही काही खाऊ शकता, काही नाश्ता पाणी करायचं. दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून रेग्युलर कोटा साफ व्हायला लागतो. मोबाईलला पासवर्ड टाकायच्या अगोदर इकडला पासवर्ड गायब होतो. कोटा साफ, टकाटक. वजन कमी व्हायला लागतं, उष्णता कमी व्हायला लागतं, पित्त कमी व्हायला लागतं. मेन म्हणजे आजारांपासून तुम्ही लांब राहू शकता सुजीवनीय लिक्विड घेतल्यानंतर. सगळ्या महाराष्ट्रभर उपलब्ध आहे, कुठेही घेऊ शकता. अगदीच आजही हवं असेल, आणले का रे बाबा? हां, त्या गाडीमध्ये आहे. एवढ्याना पुरतील एवढ्या बॉटल नाहीत, मी काही विकायला आलेलो नाही आहे. हां, थोड्याच आणल्यात, कारण खूप लोकांना गरज असते. खूप लोक माझ्याकडे म्हणतात सांगितल्यानंतर की साहेब आम्हाला कुठं मिळणार किंवा मिळणार की नाही, आम्हाला तुमच्याकडून दिलं तर बरं होईल. तर माझ्याकडूनही मिळतील. आज डिस्काउंटमध्ये ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी नक्की घ्या. आणि ज्यांना वाटतंय की बाबा नंतर घेऊ, आज घेतला डिस्काउंटमध्ये, पण नंतर वाटलं तर वंश आपलं आयुर्वेदिक आहे इथं मार्केटला, तिथं जाऊनही तुम्ही घेऊ शकता सुजीवनीय लिक्विड. लक्षात घ्या, जीवन सुंदर आणि निरोगी बनवण्यासाठी हे सुजीवनीय लिक्विड आयुष्यात, वर्षात खरोखर एकदा घ्यायचं आहे. आयुष्यात खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कुठेही पैसा घालून बसतो, पण हे सुजीवनीय लिक्विड तुम्हाला वर्षभर सगळ्या उष्णतेपासून, पित्तापासून, सगळ्या त्रासांपासून दूर ठेवू शकतं. तर हे एकदा नक्की घेऊन बघा, तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवेलच. आणि सगळ्यांना परत एकदा विनंती करतो, तोडकर संजीवनीचे जे उपचार पद्धती आहेत ते घेण्यासाठी एकदा नक्की या. कुठेही इकडे तिकडे स्वतःला भरकटू नका, कारण कुणीही काही सांगत बसतं, तपासण्या करत बसतं. आमच्या इथं तसल्या काही गोष्टी होत नाहीत. डायरेक्ट ट्रीटमेंट 4-5 दिवसात ओके. आणि एकदा नक्की व्हिजिट द्या. सगळ्यांना माझा परत एकदा आरोग्यमय नमस्कार, आरोग्यमय सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांचं आयुष्य 100 वर्षाचं नको द्यायला देवाला सांगतो. तुम्ही म्हणा असं कसं? नको, खरंच नको 100 वर्षाचा विषय. 80 वर्षाचा देऊ दे, पण खणखणीत बंद्या रुपयासारखा असू दे. शेवटपर्यंत तुम्हाला BP शुगर कुठलाही त्रास होऊ नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना.